तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची, तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी, नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. शारदीय नवरात्रोत्सव हा आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या उत्सवामध्ये देवीचा जागर असतो. या जागराचा अजून एक अर्थ आहे. जागर म्हणजे समाजाला, कर्तृत्वाला, श्रद्धेला, भक्तीला, ज्ञानाला, शक्तीला आणि शौर्याला तसेच कलेला जाग करण्याचे दिवस. हा जागर वैचारिक स्वरूपाचा सुद्धा असतो. म्हणून या काळात अनेकविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. अनेक बौद्धिक, मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. धर्मजागरणाच्या अग्निहोत्रामध्ये आम्ही आमच्या वतीनं एक समिधा अर्पण करतोय आणि येणाऱ्या 9 दिवसात अशीच एक वैचारिक, ज्ञानाची आणि स्त्री सन्मानाची समिधा आपण या ज्ञान यज्ञामध्ये समर्पित करणार आहोत. रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ. त्यामुळं सर्व दर्शकांना मनापासून नमस्कार. नारी तू नारायणी या कार्यक्रमात मी सर्व दर्शकांचे विशाखा जोशी स्वागत करत आहे. नमस्कार, मी सौ रूपा दड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करत आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेले पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊंना वंदन करून आजची माळ त्यांच्या मातृत्वाला आणि कर्तृत्वाला समर्पित करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली आणि नंतर अनेक स्त्रियांनी साहित्य निर्मितीत योगदान द्यायला सुरुवात केली. अगोदर केवळ बोली स्वरूपात असलेली लोकगीतं, गाणी शब्दरूपात आली आणि साहित्याच्या माध्यमातून महिलांवर होणारा अन्याय, त्यांच्या वेदना शब्दरूपात मांडण्याचं काम महिला साहित्यिकांनी केलं. काही महिला साहित्यिकांनी अन्यायकारक रूढी, परंपरांविरुद्ध लेखणीद्वारे आवाज उठवला. महिला साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्यामधून समाज जीवनाचे वास्तवदर्शी प्रतिबिंब प्रभावीपणे मांडले. साहित्य क्षेत्रात निर्माण झालेल्या सर्वच वैचारिक प्रवाहामध्ये महिला साहित्यिकांनी विपुल लेखन केले. त्यांच्या स्त्रीवादी साहित्यामुळं महिलांच्या दुःखाला वाचा फुटली. आता आपण देशपातळीवरील महिलांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा आढावा घेऊया. साहित्य हे समाजाचा आरसा आहे आणि या आरशात महिलांनी आपल्या शब्दांनी जगाला नव्या दिशा दाखवल्या आहेत. लेखणीच्या माध्यमातून या नवदुर्गांनी केवळ साहित्यच नव्हे तर समाजात क्रांती घडवली आहे. चला भेटूया त्या नवदुर्गांना, ज्यांनी भारतीय साहित्य विश्वाला सजवलं आहे. महाश्वेता देवी लेखणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या साहित्यिक. त्यांच्या कादंबऱ्यांनी आणि लेखांनी आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला. महाश्वेता देवी यांचं साहित्य हे सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे. 1084ची आई
आणि रुदाली या कादंबऱ्यांनी त्यांनी समाजातील दुर्बल घटकांचं जीवन जगासमोर आणलं. त्यांच्या लेखणीनं भारतीय साहित्य विश्वात सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवली. इस्मत चुगताई उर्दू साहित्याच्या विश्वातील एक क्रांतिकारी लेखिका, ज्यांनी महिलांच्या जीवनातील वास्तववादी संघर्षावर लेखन केलं. इस्मत चुगताई यांच्या लेखनानं उर्दू साहित्यात महिलांच्या सामाजिक, लैंगिक आणि मानसिक संघर्षाचा मुद्दा मांडला. त्यांच्या लिहाव या कथेनं समाजातील लैंगिक संबंधावर प्रखर चर्चा घडवली. त्यांनी आपल्या प्रगतिशील विचारांनी उर्दू साहित्याला नवी दिशा दिली. अमृता प्रीतम पंजाबी साहित्याच्या इतिहासातील एक अनमोल रत्न. त्यांच्या कवितांनी आणि कादंबऱ्यांनी विभाजन काळातील वेदना जगासमोर आणल्या. अमृता प्रीतम यांच्या पिंजर या कादंबरीनं विभाजन काळातील भारतीय स्त्रियांच्या वेदना मांडल्या. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, वेदना आणि विद्रोहाचा सूर आहे. त्यांनी पंजाबी साहित्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. मृणाल पांडे हिंदी साहित्यिक आणि पत्रकार, ज्यांनी महिलांच्या प्रश्नांवर आपल्या लेखणीनं आणि पत्रकारितेनं नव्या विचारांची बीजे रोवली. मृणाल पांडे यांनी आपल्या कादंबऱ्या आणि लेखातून समाजातील महिलांच्या स्थितीवर भाष्य केलं. त्यांनी दायरा आणि हर हर गंगे सारख्या पुस्तकातून महिलांच्या संघर्षाचे विविध पैलू मांडले. त्यांच्या पत्रकारितेनं हिंदी पत्रकारितेत महिलांचा आवाज बळकट केला. महादेवी वर्मा हिंदी कवयित्रींच्या जगतात एक आदर्श व्यक्तिमत्व. त्यांच्या कवितांनी भावनांची गहनता आणि स्त्रियांच्या वेदनांचा आवाज उचलला. महादेवी वर्मा यांना साहित्य की मीरा असं म्हटलं जातं. त्यांच्या कवितेत स्त्रीचं प्रेम, त्याग आणि वेदनांचं चित्रण आहे. यामा या काव्य संग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. ताराबाई शिंदे एक सामाजिक सुधारक लेखिका, ज्यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाद्वारे महिलांच्या अधिकारांचा उग्र आवाज उठवला. ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक भारतीय साहित्याच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. त्यांनी समाजातील स्त्रियांच्या स्थानावर कठोर टीका केली आणि स्त्रीच्या समानतेसाठी आवाज उठवला. आशापूर्णा देवी बंगाली साहित्याच्या जगातील एक प्रतिष्ठित लेखिका, ज्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या हक्कांचे मुद्दे मांडले. आशापूर्णा देवी यांची प्रथम प्रतिश्रुती ही कादंबरी बंगाली साहित्याच्या इतिहासातील एक महान कृती आहे. त्यांच्या लेखनात स्त्रियांचे हक्क, समाजातील अन्याय आणि संघर्ष यांचं वास्तविक चित्रण आहे. कमला दास मल्याळम आणि इंग्रजी साहित्याच्या जगातील एक प्रसिद्ध कवयित्री, ज्यांनी स्त्रियांच्या आंतरिक जगाचं चित्रण केलं. कमला दास यांनी आपल्या कवितांमध्ये स्त्रियांच्या मनातील भावनांचा मुक्तपणे शोध घेतला. त्यांच्या आत्मकथनानं महिलांच्या लैंगिकतेवर मोकळा संवाद साधला आणि त्यांनी साहित्यिक जगात एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रभा खेतान एक हिंदी लेखिका आणि उद्योजिका, ज्यांनी आपल्या लेखणीनं आणि जीवनातून महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक उदाहरण निर्माण केलं. प्रभा खेतान यांनी अन्या से अनन्या या आत्मचरित्रातून आपल्या जीवनातील संघर्ष आणि स्त्रियांच्या समानतेसाठीचा लढा मांडला. त्यांचं साहित्य आणि लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे एक शक्तिशील माध्यम ठरले. या नवदुर्गांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या शब्दांनी जागतिक साहित्यात एक नवा अध्याय लिहिलाय. या महिलांच्या साहित्यानं समाजातील विचार आणि परिवर्तनाच्या चळवळींना प्रेरणा दिली आहे. रूपा, आपण देश पातळीवरील महिलांचं म्हणजे साहित्यिक कर्तृत्व पाहिलं, पण तुला माहितीये ना, आपल्या भागातही अगं कितीतरी साहित्यकार महिला आहेत. आपण ना आता एक एक करून त्यांची ओळख करून घेऊया. पहिल्यांदा आपण साहित्य क्षेत्रातल्या एका अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्वावर चर्चा करणार आहोत. त्या म्हणजे आपल्या स्थानिक लेखिका सौ रेखा पोद्दार. हो विशाखा, रेखा पोद्दार यांनी आपल्या लेखन प्रवासाला एक विशेष वळण दिलं आहे.
त्यांच्या कविता आणि लेख गेली कित्येक वर्ष आपण सगळ्या दिवाळी अंकांमध्ये वाचत आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सहज सुचलं म्हणून हे पुस्तक 2018 साली ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक माननीय चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते प्रकाशित केलं आहे. बरोबर. त्यांची लेखणी ग्रामीण साहित्य विश्वात विशेष योगदान देणारी आहे बरं का. पण फक्त लेखनच नाही बरं का, तर त्यांनी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सुद्धा खूप धडपड केली आहे. म्हणजे त्या स्नेही मंडळींना वाढदिवसाला पुस्तकं भेट देतात आणि इतर कार्यक्रमामध्ये सुद्धा, म्हणजे एखादं लग्न असो किंवा एखादा समारंभ असो, त्या भेट म्हणून पुस्तकच देतात. हो ना. मला वाटतं आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचा हा एक खूपच छान मार्ग आहे. नाहीतरी आपण पुष्पगुच्छ वगैरे देतो पण त्याचा दुसऱ्या दिवशी कचरा होऊन जातो. बरोबर. पण पुस्तकं ही अशी एक अक्षर भेट आहे, ती आयुष्यात आपल्याला नेहमी उपयोगीही पडते. पण त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयातील वाचनालयांमध्येही त्यांनी पुस्तकं भेटी दिलेल्या आहेत. वाचनालयात ग्रंथ भेट देण्याची त्यांची ही सवय खरोखरच स्तुत्य आहे. हो ना. अगं, त्यांचा स्वतःचाही सुसज्ज पुस्तकांचा मोठा संग्रह आहे बरं का, जो साहित्यप्रेमींना प्रेरणा देणार आहे. आणि एक गृहिणी असून सुद्धा त्यांनी वाचनाचा छंद जोपासलाय आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला उपस्थिती लावतात. हे खरोखरच प्रशंसनीय आहे ना. तसेच त्यांच्या वाचनासाठी मिळालेल्या आदर्श वाचक पुरस्काराचाही उल्लेख इथं करावा लागेल. 2007 साली गडिंग्लज नगरपालिकेच्या पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालयाच्या वतीने त्यांना नर्मदा प्रकल्पाच्या आंदोलनकर्त्या माननीय मेधा पाटकर यांच्या हस्ते आदर्श वाचक पुरस्कार मिळाला. आणि हे त्यांच्या वाचन प्रेमाचेच प्रतीक आहे बरं का. म्हणजे लेखन, वाचन आणि साहित्य या तिन्हीलाही समर्पित असणारी सौ रेखा पोद्दार ही व्यक्ती म्हणजे सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यांची साहित्य प्रेमाची जिद्द आणि वाचन संस्कृती जपण्याची धडपड आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हो. आणि अशा प्रकारे स्थानिक स्तरावर साहित्यिक योगदान महिलांनी कसे समाजात सकारात्मक बदल घडवले आहे याचा विचार करायला लावते. हो ना. आणि त्यांनी केलेल्या कार्यातून वाचन संस्कृतीला महत्वपूर्ण योगदान मिळतं. त्या आपल्या समाजातील पुस्तक प्रेम आणि साहित्य प्रेमाला नवी ऊर्जा देत आहेत. त्यांच्या साहित्य प्रेमाला खूप खूप शुभेच्छा. रूपा, आपण रेखा पोद्दारांची ओळख करून घेतली. अशा आणखी एक महिला साहित्यिक आहेत बरं का. आणि त्यांनी अगं शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात एकत्रितपणे खूप भरीव कामगिरी केली आहे. त्या म्हणजे प्रणिता पांडुरंग शिपूरकर. हो विशाखा, सौ प्रणिता शिपूरकर या फक्त एक शाळेच्या प्राचार्य नव्हत्या, तर त्याही शिक्षणाच्या क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या आणि साहित्यप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या उमलताना आणि आषाढघन या 2 कविता संग्रहांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य समितीचा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांचं साहित्यिक योगदान फक्त इथंच थांबत नाही बरं का, तर त्यांच्या शाळा सुटली या 16 संस्कार कथांच्या संग्रहामुळे त्यांचं लिखाण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला प्रोत्साहित करणारं ठरलंय. त्यांच्या कुसुमाग्रजांच्या कवितांचे वर्तमानकालीन संदर्भ या पुस्तकातून कवितांच्या ऐतिहासिक आणि वर्तमान काळातील महत्वावर त्यांनी प्रगल्भ विचार मांडले. त्यांनी फक्त साहित्यिक योगदानच दिलेलं नाही, तर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदतही केलेली आहे. खास करून माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. आणि त्यांची आणखी एक भरीव कामगिरी म्हणजे शैक्षणिक कार्यातली बरं का. त्यांनी माध्यमिक स्तरावर मराठी विषयाचा अभ्यासक्रम कसा असावा या विषयावर शोधनिबंध प्रकाशित केलाय. हा शोधनिबंध शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा वाटाडा ठरलाय बरं का. तसेच त्यांचा सहभाग दूरदर्शनच्या काव्यकुंज या कार्यक्रमातही झाला आहे. तिथे त्यांनी आपली स्वलिखित कविता सादर केली होती.
साहित्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान खरंच खूप मोठं आहे. हो ना, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना पूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, केदारी रेडेकर फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक महासंघाकडून 21व्या शतकातील मराठी भाषेची उद्दिष्ट आणि पाठ्यक्रम कसा असावा या शोध निबंधासाठी गौरव प्राप्त झालेला आहे. अरे वा, एक प्राचार्य असूनही त्यांनी शिक्षक, मार्गदर्शक आणि साहित्यकार म्हणून आपल्या कर्तृत्वाने खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यातून समाजात शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झालाय. हो ना, रेखा पोद्दार यांच्या वाचन संस्कृती जपण्याच्या धडपडीपासून ते प्रणिता शिपूरकर यांच्या शैक्षणिक मार्गदर्शन आणि साहित्यिक योगदानापर्यंत आपण स्थानिक स्तरावर किती प्रेरणादायी महिला पाहतोय ना. त्यांच्या कार्यामुळं आपल्या समाजात वाचन, लेखन आणि शिक्षण नव्या उंचीवर जाते. खरं आहे विशाखा, अशा महिलांनी समाजात ज्ञान आणि साहित्यप्रेम पसरवण्यासाठी केलेले कार्य आजच्या तरुण पिढीसाठी एक उत्तम प्रेरणा ठरत आहे. प्रणिता शिपूरकर यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. रूपा, गडिंग्लज मधलं आणखी एक प्रेरणादायी साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर जयश्री संतोष तेली. विशाखा, डॉक्टर जयश्री तेली यांचं कार्य खूपच व्यापक आहे. त्या शिक्षण, सामाजिक कार्य, राजकारण आणि साहित्य या सर्व क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी हिडदुगी ज्युनियर कॉलेज आणि डॉक्टर घाळी कॉलेजमध्ये अध्यापन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे आणि त्याचबरोबर गडिंग्लज पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरीही केली आहे. बघ ना, एक महिला काय काय करू शकते ना. त्यांची राजकीय कारकीर्द ही उल्लेखनीय आहे बरं का. त्यांच्या कार्यकाळात गडिंग्लज पंचायत समितीला ISO मानांकन मिळालं आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट सभापती पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय. हे त्यांच्या नेतृत्वाचं आणि कर्तृत्वाचं महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. हो, आणि मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी महिला मंडळ आणि बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोठा सहभाग घेतला आहे. इतकं सगळं असूनही त्यांनी साहित्यामध्येही आपला ठसा उमटवलेला आहे. आजी आजोबांच्या छान छान गोष्टी, हा बालकथा संग्रह आणि अमृतधारा, शब्दवेल हे कविता संग्रह यांचं साहित्यिक योगदान खरंच खूप स्तुत्य आहे. बापरे. आणि रूपा, त्याबरोबर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पुस्तकातून यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस या कालखंडातील महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासावर एक अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांच्या अंधारातून प्रकाशाकडे या कथासंग्रहानं अनेकांना प्रोत्साहन दिले. आणि त्यांचे संस्काराची सिदोरी हे पुस्तक तर समाजाला मूल्य शिक्षणाचं एक महत्वाचं उदाहरण आहे. त्यांचं साहित्य हे केवळ काव्य किंवा कथा नसून समाजाच्या जडणघडणीला दिशा देणारा आहे. विशेष म्हणजे स्त्री विकासाच्या दिशा आणि दशा या पुस्तकाला संत गाडगेबाबा आणि करवीर साहित्य परिषद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तुझ्या एक लक्षात येते का रूपा, त्यांच्या कार्याचं स्वरूप केवळ साहित्यिक नाही बरं का, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण, राजकारण आणि साहित्य या सर्वच क्षेत्रात एक आदर्श निर्माण केलाय. खरं आहे. आणि अशा प्रेरणादायी महिलांच्या कार्यामुळे स्थानिक पातळीवर एक चळवळ निर्माण होते, जी समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रगतीच्या मार्गावर नेते. अशा महिलांनी दाखवून दिलंय बरं का आपल्याला की स्त्री शक्तीची क्षमता समाजाच्या प्रगतीसाठी किती महत्वाची आहे. डॉक्टर जयश्री तेली यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रूपा, आणखी एक साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात ज्यांनी खूप छान कामगिरी केली आहे अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं नाव मी तुला सांगते. त्या म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर स्मिता अनंत मुजुमदार. अरे वा, मीही त्यांचं नाव खूप ऐकून आहे बरं का. त्या शिवराज कॉलेज गडिंग्लज येथे प्राध्यापिका होत्या आणि त्यांनी इंग्रजी साहित्य या विषयात PhD पूर्ण करून
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून शिक्षण घेतलं आहे. तुला माहितीये का, त्यांची तब्येत एवढी बरोबर नसते, पण त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी शोधनिबंध लिहून खूप परिश्रम करून PhD मिळवली. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदांमध्ये सहभागी होऊन 20हून अधिक शोधनिबंध सादर केलेत. त्यांच्या शोधनिबंधांना बॅरिस्टर PG पाटील अवॉर्ड आणि श्रीमती शहाणे अवॉर्ड मिळालंय, ज्यामुळं त्यांचं शैक्षणिक योगदान खूपच मोठं ठरलंय. अरे वा, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर एक महत्वपूर्ण मायनर प्रोजेक्ट सादर केला. त्यांच्या लेखनाचं स्वरूप केवळ शैक्षणिकच नाही, तर त्यांनी अनेक दिवाळी अंक आणि वृत्तपत्रांमधूनही विपुल लेखन केलेलं आहे. आणि त्यांची माझी युरोप डायरी हे प्रवास वर्णनात्मक पुस्तकही खूप लोकप्रिय आहे बरं का, ज्याचं अभिनंदन प्रकाशन यांनी प्रकाशन केले. प्रवास वर्णन, अनुवादित साहित्य आणि बालकथा अशा विविध साहित्य प्रकारात त्यांचं योगदान आहे. हो, त्यांनी रशियन आणि अमेरिकन इंग्रजी कथांचा मराठी अनुवाद केला आणि त्यांच्या गदिमांचे गीत रामायण, रामरक्षा स्तोत्र आणि मनाचे श्लोक यांचेही इंग्रजी अनुवाद आहेत. त्यांचं हे कार्य खरंच खूप महत्वाचं आहे. तसंच त्यांनी सफर परिराज्याची आणि विश्व साहित्याचे पश्चिम रंग या अनुवादित कथा प्रकाशित केल्यात. त्यांनी विपुल प्रमाणात बालकथा लिहिल्यात, ज्यातून लहान मुलांना संस्कार आणि शिक्षण मिळतं. आणि आता सध्याच्या काळात तर हे खूप महत्वाचं कार्य आहे. ह्या सगळ्याचा उल्लेख करत असताना त्यांच्या काव्य लेखनाचाही उल्लेख करायला हवा बरं का. त्यांनी माझी कविता हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्यांचं लेखन फक्त साहित्यिक नाही, तर सामाजिक कार्यातही खूप मोठं योगदान देते. हो ना, अगं त्यांनी गडिंग्लज मधल्या काही साहित्याची आवड असणाऱ्या महिलांना एकत्र करून मैत्रीण हा ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपमधून निरनिराळे कार्यक्रम त्यांनी केले साहित्यविषयक. त्यांच्या सामाजिक कार्यानं महिला सक्षमीकरणाला खूप मोठं बळ दिलंय. त्यांनी महिला अन्याय निवारण समिती आणि महिला कृती समिती यासारख्या उपक्रमांचं नेतृत्वही केलंय बरं का. डॉक्टर स्मिता मुजुमदार यांचं शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक यात्रा खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी आकाशवाणीवर विविध विषयांवर व्याख्यानं दिली आहे आणि त्यांच्या मुलाखती अनेकदा प्रसारित झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी विविध स्तरांवर किती प्रभावी कार्य केलंय बघ. शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा या सर्वच क्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. प्राध्यापिका डॉक्टर स्मिता मुजुमदार यांना खूप खूप शुभेच्छा. रूपा, आपल्याला आणखी एका प्रतिभावान कवयित्रीचं व्यक्तिमत्व समजावून घ्यायचंय बरं का, ज्या स्वतः वैद्यकीय व्यवसायात आहेत. म्हणजे त्या डॉक्टर आहेत आणि शिवाय त्या कवयित्री आहेत. त्या आहेत डॉक्टर सविता काशीनाथ शेट्टी. हो, मी पण त्यांचं नाव ऐकलं आहे बरं का. डॉक्टर सविता शेट्टी गेली 16 वर्षे उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. परंतु वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांना काव्य लेखन करण्याची प्रचंड आवड आहे. अगदी बरोबर. त्यांनी 500 पेक्षा जास्त कविता लिहिल्यात आणि विशेष म्हणजे त्यांच्या कवितांमध्ये वृत्तबद्ध आणि छंदोबद्ध काव्याचं विशेष कौशल्य आहे बरं का. त्यांच्या लेखनात गझलांचाही समावेश आहे. त्यांनी जवळपास 100 गझला लिहिलेत. हो, त्यांच्या गझल लेखनातलं कौशल्य पाहून त्यांना विविध गझल लेखन स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. शब्दसुमने मंच आणि सुनीलामाई स्मृती गझल लेखन स्पर्धा यामध्ये त्यांनी सलग 2 वर्षे प्रथम पारितोषिक मिळवलेले आहे. तसंच त्यांनी अनेक राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसं मिळवलेत. त्यांच्या कविता तरुण भारत, शब्द दरवळ आणि माझे उपनगर यासारख्या प्रतिष्ठित दिवाळी अंकामध्येही प्रसिद्ध झाल्यात बरं का. आणि पर्यावरणावर आधारित त्यांच्या कवितेचा उल्लेख इथं आवर्जून करायला हवा. पर्यावरण गाथा या पुस्तकात त्यांच्या प्रदूषण टाळू या कवितेचा समावेश करण्यात आला आहे, ज्यातून त्यांनी पर्यावरणाविषयक
जागरूकता निर्माण केली आहे. बरं का रूपा, फक्त साहित्यच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी खूप महत्वाचं योगदान दिलंय. त्यांनी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात आरोग्य शिबिर आयोजित करून किशोरवयीन मुलींना पोषण आहार आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन दिलंय. हो, त्याचबरोबर HIV आणि क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी समुपदेशन आणि कर्णबधिर मुलांच्या पालकांना सांकेतिक भाषेचं महत्त्व पटवून मार्गदर्शन यासारख्या उपक्रमातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. तसंच त्यांनी गरोदर महिलांना गर्भसंस्कार आणि गरोदरपणातील जोखमींविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. म्हणजे तुला असं नाही का ग वाटत की त्यांच्या वैद्यकीय सेवेत साहित्याच्या कलेचाही एक अद्भुत संगम आहे? अरे अगदी. आणि येत्या वर्षात त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे, ज्यामुळे त्यांचं लेखन अजून वाचकांपर्यंत पोहोचेल. नक्कीच. डॉक्टर सविता शेट्टी यांचं कार्य साहित्य आणि वैद्यकीय सेवा या दोन्ही क्षेत्रात एक आदर्श ठरलंय. अशा महिलांनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केलाय. डॉक्टर सविता मॅडम, तुमचा काव्यसंग्रह लवकरात लवकर प्रसिद्ध हो आणि सर्व वाचकांपर्यंत त्याचा आनंद जाऊ देत अशा तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. रूपा, आपण ज्या साहित्यिक महिलांची चर्चा करतोय त्या शृंखलेत आता आणखी एक नाव आहे बर का. सौ शशिकला पाटील. अगदी बरोबर विशाखा. सौ शशिकला पाटील या शिक्षण क्षेत्रात खूप मोठे योगदान देत आहेत. त्या प्राथमिक शिक्षिका असूनही त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यांचे लिखाणही शिक्षणाशी खूपच निगडित आहे. हो ना, त्यांनी विविध उपयुक्त पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे अत्यावश्यक इंग्रजी व्याकरणासह वाढवा आपली शब्दसंपत्ती, लोकसंख्या शिक्षण आणि किशोरावस्था, शालेय उपक्रम व मनोरंजक खेळ या त्यांच्या पुस्तकांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शहीद मेजर सत्यजित शिंदे चरित्र व आठवणी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी एक प्रेरणादायी चरित्र मांडले आहे. त्यांचे लिखाण केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही तर समाजाच्या जडणघडणीला मदत करणारे आहे. हो, अगदी बरोबर. त्यांनी शिक्षकांसाठी तयार केलेली कृती संशोधनही अत्यंत उपयुक्त ठरले बरं का. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी मिळवलेले पुरस्कार हे त्यांच्या संशोधनाची गुणवत्ता दाखवतं. त्यांच्या किशोरवयीन मुलींच्या समस्यावर आधारित कृती संशोधन या लेखनानं किशोरवयीन मुलींना आणि त्यांच्या समस्यांना उपाययोजना करण्यात खूप मोठं योगदान दिलंय. त्याचसोबत सौ शशिकला पाटील यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, नेसरी भूषण सन्मान आणि राष्ट्रपती पदक विजेते V.A. चौगुले गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्यामुळे त्या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील आदर्श म्हणून ओळखल्या जातात. वा. आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ग्रंथालय सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलंय बरं का. हे त्यांचं किती मोठं सामाजिक योगदान आहे बघ. त्यांच्याकडे असलेला नाणी, पोस्ट तिकीट आणि नोटांचा संग्रहही खूप प्रेरणादायी आहे बरं का, जो त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर केलेला आहे. शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा या सर्वच क्षेत्रांमध्ये असलेलं त्यांचं योगदान खरोखरच व्यापक आहे. अगदी खरं आहे ग. या सर्व महिलांनी साहित्य, शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं खूप मोठा ठसा उमटवलाय. अशा स्थानिक महिलांनी आपल्याला दाखवून दिलंय की ज्ञानाच्या आणि सेवाभावाच्या माध्यमातून समाजात किती मोठं परिवर्तन करू शकतो आपण. खरं आहे विशाखा. अशा महिलांची यशोगाथा केवळ स्थानिक स्तरावरच नाही तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारी ठरते. या महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरित केले आहे आणि त्यांचं कार्य खरोखरच अनुकरणीय आहे. सौ शशिकला पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. रूपा, आपल्या भागातलं आणखी एक साहित्यिक
उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणजे सौ माधुरी बंडोपंत कुंभीरकर. हो, माधुरी मॅडम या एक उत्तम शिक्षिका आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट लेखिका आहे. त्यांनी विचारधारा ललित साहित्य या पुस्तकाच्या माध्यमातून आपली साहित्यिक ओळख निर्माण केलेली आहे. अगदी बरोबर. त्यांनी फक्त पुस्तकच नाही तर कृतिशील संस्कार हा कथासंग्रहही 2018 साली प्रकाशित केलाय, ज्याची दुसरी आवृत्ती 2023 साली अमित प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहे. ही लोकप्रियता त्यांच्या लेखनाच्या गुणवत्तेचं द्योतक नाही का? अगदी बरोबर. त्याचबरोबर गाथा क्रांतिकारकांची आणि हुतात्म्यांची आणि नुकतंच प्रकाशित झालेलं मतांतरे हे पुस्तक देखील खूपच चर्चेत आहे. त्यांनी समाजातील विविध विषयांवर साचेबंद विचारांना छेद देणारं लेखन केलं आहे. तुला माहितीये का, त्यांची निवृत्तीनंतरची ही साहित्यिक वाटचाल खूप उल्लेखनीय आहे बरं का. त्यांनी सकाळ वृत्तपत्राच्या वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 2013 ते 2023 पर्यंत लेखन केलंय, ज्यामध्ये त्यांनी समाजातील समस्या आणि प्रश्न निस्पृहपणे मांडले. हो, त्यांचे विचार साचेबंद चौकटीमधून बाहेर येऊन समाजाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात. त्यांचा आचार्य शांताराम बापू गरुड पत्रलेखक पुरस्कार हा सन्मान 2018 साली मिळाला आणि तो त्यांच्या लेखनातला आत्मविश्वास वाढवणारा ठरला. तसंच जागतिक महिला दिनी गडिंग्लज नगर परिषद महिला व बालकल्याण समिती यांनी 2020 मध्ये त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या लेखनात समाजातील समस्यांवर असलेला त्यांचा निस्पृह दृष्टिकोन नेहमीच ठळक दिसतो. अगदी खरं आहे. माधुरी मॅडम यांनी वाचन आणि लेखनातून निवृत्तीनंतरचा वेळ सत्कारणी लावला आहे. त्यांच्या लेखणीतून समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद आहे. म्हणजे साहित्य क्षेत्रातली त्यांची जी भरीव कामगिरी आहे त्यानं खूप मोठं योगदान दिलंय. त्यांनी स्थानिक पातळीवर आणि समाजात खूप मोठं परिवर्तन होणार आहे. अशा महिलांमुळेच आपल्या समाजाला ज्ञान आणि विचारांचा नवीन प्रकाश मिळतो, असं नाही का ग तुला वाटत? माधुरी बंडोपंत कुंभीरकर मॅडम ना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रूपा, आजच्या आपल्या कार्यक्रमात मी आणखी एक नाव घेणार आहे बरं का. सौ अनिशा अनिल कोटगी. हो, त्यांचं नाव मी सुद्धा ऐकलंय बरं का. त्या फक्त साहित्यिकच नाही तर योग शिक्षिका म्हणूनही त्यांचं कार्य मोठं आहे. त्यांनी श्री विवेकानंद योग आणि ध्यान केंद्रात योग शिक्षिका म्हणून आपलं योगदान दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ना की योग शिक्षण केवळ शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक शांतीसाठीही खूप महत्वाचं आहे. त्याबरोबर त्यांनी भजनी मंडळातही सक्रिय सहभाग घेतलाय बरं का. त्यामुळं सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. अगदी बरोबर. आणि त्यांची साहित्यिक यात्रा तर खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी विविध दैनिक आणि साप्ताहिकांमध्ये लेखन केलेलं आहे, ज्यात दैनिक महासत्ता, पुढारी, दैनिक तरुण भारत आणि सकाळ, लोकमत अशा महाराष्ट्र टाइम्स यासारख्या प्रमुख वृत्तपत्रांचा समावेश आहे. आणि तुषार, सप्तरंग, मंथन, अक्षरयात्रा आणि बहुतांची अंतरं या पुरवणीतून प्रकाशित झालेलं त्यांचं लेखन वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय झालंय. त्या फक्त वाचक संवादच नाही तर आपल्या विचारांची मांडणी सुद्धा खूप छान करतात. आणि दिवाळी अंकात तर त्यांच्या लेखांचा विशेष उल्लेख होतो. साप्ताहिक गडिंग्लज प्रगती, दैनिक कीर्तिवंत आणि गडिंग्लज समाचार यासारख्या स्थानिक दिवाळी अंकातही त्यांनी नियमित लेखन केलेलं आहे. त्या बीकॉम आहेत आणि डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हेही त्यांनी कम्प्लीट केलंय, जो साहित्य आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा संगम आहे. त्यांच्या लेखणीतून समाजाच्या विविध पैलूंवर विचारशील मांडणी होते. हो, त्यांच्या लेखनातून आणि योग शिक्षणातून त्यांनी समाजात सशक्तीकरण आणि मानसिक शांततेचे एक अद्वितीय मिश्रण उभारलेले आहे. अशा महिला आपल्या समाजाला खूपच समृद्ध करतात, नाही का? हो ना. म्हणजे बघ, साहित्य, योग शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्र या तिन्ही क्षेत्रात त्यांनी किती छान कामगिरी केली आहे ना. आणि ती कामगिरी खरंच सर्वांना खूप प्रेरणादायी आहे.
सौ अनिशा कोटगी हे स्थानिक स्तरावर एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या कार्यातून समाजासाठी एक वेगळी ऊर्जाच निर्माण होतीये. कोटगी मॅडम यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शक हो, आतापर्यंत आपण गडिंग्लज मधल्या अनेक साहित्यिक प्रेरणा देणाऱ्या महिलांचा प्रवास बघितला, पण आता ज्याची आपण चर्चा करणार आहोत ना, ते व्यक्तिमत्व आपल्या अगदी जवळच आहे बरं का. म्हणजे अगदी जवळचं व्यक्तिमत्व? काय सांगतेस? बरोबर ओळखलं तुम्ही. आता आपण रूपा दड्डी यांचं साहित्यिक योगदान मांडणार आहोत. त्या स्वतःच आपल्या बरोबर अँकर म्हणून आहेत, पण त्यांचं कार्य खूप मोठं आहे बरं का. अरे वा, म्हणजे आता माझ्या स्वतःच्याच कर्तृत्वावर चर्चा होणार तर. हो रूपा मॅडम, आजचा हा संवाद तुमच्या कार्याच्या महत्वावरच अवलंबून आहे. साहित्य क्षेत्रात तुमचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि अनेक वर्षापासून तुम्ही विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक याच्यामध्ये लेखन करताय. कथा, कविता, ललित लेख आणि प्रासंगिक लेखन तुम्ही सातत्याने करताय. हा सगळा एक व्यक्तिशः आनंद देणारा प्रवास आहे, ज्यात लेखणीला जास्तीत जास्त धार येत गेली. अगदी खरंय. रूपा मॅडम यांचा मराठी साहित्याने मला काय दिलं या गडिंग्लजच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत लेख प्रसिद्ध झाला आणि तो एक अभ्यासपूर्ण लेख म्हणून खूप चर्चेला गेला. आणि त्या फक्त लिहित नाहीत बरं का, तर त्या उत्तम वाचक आहेत. आणि याचा पुरावा म्हणजे गडिंग्लज नगरपालिकेचा पूज्य साने गुरुजी वाचनालयाचा पहिला आदर्श वाचक पुरस्कार त्यांना मिळालाय आणि तो सुद्धा डॉक्टर मेधा पाटकर यांच्या हस्ते. खर तर त्या पुरस्काराने मला वाचन संस्कृतीसाठी आणखी काम करण्याची प्रेरणा दिली, हे मात्र विसरून चालणार नाही. हो ना. आणि त्यानंतर तुम्ही वाचनाच्या चळवळीला आणखी बळ दिलंय. दर्शक हो, रूपा मॅडमनी वाचन हे स्वतःपुरतं ठेवलं नाही बरं का, तर वाचनाची आवड असणाऱ्या अशा गडिंग्लज मधल्या अनेक मैत्रिणींचा त्यांनी एक ग्रुप केला. वाचू आनंदे या वाचक भिशीच्या गटाच्या माध्यमातून त्यांनी गडिंग्लज मधल्या महिला वाचकांना एकत्र आणलं आणि त्यांना वाचनाच्या आनंदात सहभागी करून घेतलं. तुमच्या या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळाली. हे सगळं वाचनाच्या आनंदामुळे शक्य झालं आणि महिला वाचकांना एकत्र आणून काहीतरी वेगळं करायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. आमच्या या ग्रुपमध्ये सर्व स्तरातील महिला आहेत. काही डॉक्टर आहेत, प्राध्यापिका आहेत, प्राचार्य आहेत, गृहिणी आहेत, तसेच उद्योजिका सुद्धा आहेत. वा. आणि तुमचं लिखाण फक्त साहित्यातच नाही बरं का, तर डिजिटल माध्यमातूनही पुढे जाते. तुम्ही नुकतेच विविध विषयांवर ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे आणि आर चॅनलवरच्या बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात कथा अभिवाचनही सादर केलं आणि त्यातल्या काही कथा तर तुम्ही स्वतः लिहिल्या होत्या. तुमचा हा साहित्य प्रवास त्यामुळे विविध माध्यमांपर्यंत पोहोचतोय. खरंय, डिजिटल माध्यमांनी साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. बोलकी पुस्तके हा कार्यक्रम मला साहित्यप्रेमींशी थेट जोडतो. रूपा मॅडमचं हे कार्य केवळ साहित्यिकच नाही, तर वाचन प्रेम वाढवणार आहे. गडिंग्लज सारख्या ठिकाणी वाचन संस्कृती जपण्यासाठी त्यांनी जे केलंय ते खरं खूपच कौतुकास्पद आहे. असं बोलून तू मला लाजवू नकोस, पण खरोखर मनापासून धन्यवाद विशाखा. तू लाजलीस का? पण खरंच रूपा, तुझं काम खूप प्रेरणादायी आहे. समाजातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणं हे खूप महत्वाचं आहे आणि मला तुझी ही यशोगाथा इथं या मंचावर मांडायला खूप आनंद होतोय. रूपा, तुझ्या लेखन आणि वाचनाच्या या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद विशाखा. तर दर्शक हो, साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवर महिलांनी जपलेला तोच वसा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनुभवला. असाच नवरात्रीतील 9 दिवसात निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा धांडोळा आपण घेणार आहोत. आमचा हा नवीन प्रयत्न, नवीन कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया देण्यास अजिबात संकोच करू नका. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय बरं का. धन्यवाद.